नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे। खासदार संजय राऊत यांनी या मोहिमेचे नेतृत्व शरद पवार यांनी करावं असं मत व्यक्त केलंय। दरम्यान काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली असून काही नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे तर काहींनी संभाव्य धोकेही अधोरेखित केलेत। अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असून नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलावण्यात आल्याने चर्चांना अधिक उधाण आलंय। नाही बघा, प्रस्ताव हे आता त्यांचे इंटरनल प्रस्ताव काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। याआधी सुद्धा शरद पवारांनी काही वर्षांपूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता, तर त्या दृष्टिकोनात पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। एनसीपी सुद्धा काँग्रेस सोबत जाईल। माझं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या विचारधारेतून जे पक्ष बाहेर पडले काही कारणाने, आज ते काँग्रेसवर काम करतातच आहेत, सरकारमध्ये असतात, अनेक प्रवाहांमध्ये एकत्र आहेत। तर हा विचार जर एकत्र आला सगळा, तर नरेंद्र मोदी यांनी जो देशावर भ्रष्ट कारभार लादलेला आहे कपट आणि कारस्थानाच्या माध्यमातून, त्याला एक फार मोठं आव्हान उभं करता येईल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पंढरपुरात आमदार रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करत आहेत। पोलिसांनी कायदा सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत आंदोलनाला परवानगी नाकारली असून आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्यांना नोटीस बजावली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद दिसून येत असून जिल्ह्यातील काही आमदारांना आंदोलनाची माहिती नसल्याचं समोर आलंय। मात्र रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सरकार अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप करत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा दिलाय। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर कार्यक्रम संपताच युवा नेते अजितदादा पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली। पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी जय पवार यांनी सर्व कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या, तसंच प्रत्येकाशी संवाद साधत त्यांचे आभार मानले। कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या या उत्साही वातावरणामुळे पक्षात कार्यकर्त्यांचा जोश आणि एकजूट दिसून आली। कोकणात खरीप पेरणीचा हंगाम वेगात सुरू असताना खताच्या तीव्र टंचाईने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। रत्नागिरी जिल्ह्याला सुमारे 1400 ते 1500 मेट्रिक टन खताची आवश्यकता असताना मागणीच्या तुलनेत केवळ निम्माच पुरवठा झाला आहे। 900 मेट्रिक टन युरियाची गरज असताना त्यातील अवघे 50% खत उपलब्ध झाले आहेत। 6 ते 7 रेल्वे रॅक खत येणे अपेक्षित असताना केवळ 3च रॅक जिल्ह्यात दाखल झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आलाय। सदनिकेच्या एकूण किमतीपेक्षा 10% रक्कम भरण्यासाठी आता 18 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। यापूर्वी महापालिकेने 11,120 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती। स्वतःचे पक्के घर नसलेले आणि वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपर्यंत असलेल्या अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले होते। सुंदरवाडी, पडेगाव, हर्सुल आणि तिसगाव येथील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी सोडत प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे। निवड झालेल्यांना टप्प्याटप्प्याने 10% रक्कम भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या। मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप रक्कम जमा न केल्याने ही अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे। या कालावधीतही रक्कम न भरल्यास संबंधित सदनिकेवरील हक्क रद्द करून प्रतीक्षा यादीतील किंवा अन्य पात्र अर्जदारांना संधी दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली आहे। शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे इथे जमीन व्यवहाराच्या वादातून धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे। खरेदी केलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। या हल्ल्यात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील कोकणेवाडी गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. कपडे धुण्यासाठी घराबाहेर गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर घोडेगाव पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवत मुलीचा मृतदेह तलावातून बाहेर काढला असून पुढील तपास सध्या सुरू आहे. बोरघर हद्दीमध्ये एक बॉडी म्हणून आलेली समजते वगैरे काय प्रकार आहे? आता नमस्कार, मी ए.पी.एस. सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे. बोरघर गावामधील आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोकणेवाडी म्हणून आहे. त्या ठिकाणी आम्हाला रात्री 9:30च्या आसपास पोलीस पाटलांच्याकडून समजलं की त्या गावातील अनुश्री चिंतामणी वालकोळी, वय वर्ष 16, ही मुलगी संध्याकाळी 4-4:30च्या आसपास कपडे धुवायला तिथल्या गावाच्या तलावाने विहीर आहे तिथं गेलेली होती. पण तिची कपडे म्हणजे जे धुण्यासाठी आणलेली होती ती साबण वगैरे, चप्पल, इतर साहित्य होतं, पण ती मुलगी काही मिळून येत नव्हती. मग शोधाशोध करत होते आणि मग त्यांची घटनेची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आमच्या टीमसह. आम्ही रात्री साधारण 2 वाजेपर्यंत त्या परिसरामध्ये शोध घेतला सगळा. प्राथमिक आम्हाला असं वाटत होतं की त्या पाण्यामध्येच बुडली असावी वगैरे, असं एक थोडंसं आम्हाला तिथल्या एकंदरीत परिस्थितीवरनं जाणवत होतं. त्या अनुषंगाने मग परत आम्ही रात्री काही यंत्रसामुग्री वगैरे परत जुळवाजुळव केली आणि पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली शोधायला. काही नागरिक वगैरे यांच्या मदतीनं आमची सर्व टीम शोध घेत होती. दरम्यान एक फुलवडी येथील आसवले नावाची एक व्यक्ती आहे जे आपल्या पोहण्यामध्ये वगैरे, आणि त्यांना काही यापूर्वीसुद्धा शोधकार्यामध्ये चांगली मदत केली होती. त्यांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता. त्यांनी पण आले आणि अगदी तळाला असलेली मुलीची बॉडी त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिली आणि ते आम्ही सगळ्यांनी नागरिकांच्या मदतीने पोलीस टीमनं बाहेर काढलेली असून आता नुकतंच त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत. त्यांची खबर घेऊन पुढचा तपास सुरू आहे. एकंदरीत प्रकार काय वाटतं, म्हणजे काही संशय वाटतं का? अद्याप तरी काही तसं काही संशय वगैरे नाही आणि तसं नातेवाईकांच्याकडे पण आमच्या विचारपूस चालू आहे. चौकशांती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर 84 वर्षीय वडिलांना घराचा ताबा मिळाल्यानंतर अवघ्या 1 तासातच मुलानेच धारदार शस्त्राने वडिलांचा गळा चिरून खून केल्याचा प्रकार समोर आलाय. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता, मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान या घटनेमुळे नातेसंबंधातील वाढता तणाव आणि संपत्तीच्या वादातून निर्माण होणारे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात जुन्या वादातून घडलेल्या रक्तरंजित खुनाने खळबळ उडाली आहे. वरुड इथे घराबाहेर ओट्यावर झोपलेल्या इसमावर कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं, मात्र शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या 36 तासात या खुनाचा उलगडा करत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून खुनासाठी वापरलेला कोयता देखील जप्त करण्यात आलाय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.